आमच्याबरोबर म्हणजे 22 मार्चला मोठा अपघात झाला होता. तर त्यावेळेला म्हणजे मी खूप असं हे झालेले म्हणजे की आम्हाला लवकर उपचार कसे मिळतील वगैरे असं. आणि मी शुद्धीत होते म्हणजे त्यावेळेला मी आमच्या साहेबांना, मधुर गुप्ता साहेबांना फोन करायला सांगितला सगळ्यांना. तर ते तातडीने आले आणि त्यांनी मदत केली आम्हाला म्हणजे. आणि त्यांनी मोठं डिसिजन घेतला की आम्हाला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये न्यावं. त्यामुळे आज आम्ही दोघी इकडे समोर सगळ्यांसमोर म्हणजे व्यवस्थित आहोत. म्हणजे असं सगळ्यांनी पण मदत केली, पण त्यांचा मोठा म्हणजे पहिला सहभाग म्हणजे त्यांनी जे डिसिजन घेतला आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं ज्युपिटरमध्ये, तो खूप मोठा हे होता. तर आम्ही खूप आभारी आहोत त्यांचे. आणि मी सांगेन की सगळ्यांना की म्हणजे असं माझ्या मुलीकडनंच मी हे इन्स्पिरेशन घेतलं की ती म्हणजे खचली नाही. ती मला वेळोवेळी म्हणजे म्हणायची, "आई असं काही नाही." म्हणजे ती लहान असूनही तिच्याबरोबर एवढ्या लहान वयात घडलं म्हणजे अपघात, तरी ती मला धीर द्यायची. म्हणजे मला खूप असं वाईट वाटायचं तिच्याकडे बघून की एवढ्या लहान वयात कसं झालं, असं कसं. म्हणजे मी देवाला कधी असं हे नाही केलं की देवा तू असं का केलंस म्हणून. पण ठीक आहे, देवांनीच म्हणजे सगळ्यांच्या रूपाने म्हणजे आम्हाला मदत केली सगळ्यांनी वगैरे. आणि आज आम्ही 8-9 महिने झाले म्हणजे आता आम्ही व्यवस्थित स्थिर सावर झालो आहोत. तर सगळ्यांचे आभार. म्हणजे सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली सगळ्या दृष्टीने म्हणजे आर्थिक दृष्टी, शारीरिक दृष्टी वगैरे. तर सगळ्यांचे आभार मानते मी. आणि म्हणजे सगळ्यांनी असं घाबरू नये. म्हणजे मला म्हणायचं की घाबरू नये म्हणजे जे सिच्युएशन आहे त्याला फेस करावं म्हणजे असं. तरच म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे असं. तर एवढंच म्हणेन की घाबरू नये असं आणि फेस करावं. आणि म्हणजे आपल्याला तर जगायचं तर आहे म्हणजे असं काही नाही, तर पुढे आनंदाने म्हणजे फेस करावं त्या सगळ्या ह्याला. धन्यवाद. ज्या दिवशी अपघात झाला ना, त्या दिवशी मी खूप खचून गेलेली. कारण की असं कधी वाटलंही नव्हतं असं आपल्याबरोबर काही होईल. पण थोडे दिवस लागले मला ह्यातून सावरायला. घरच्यांनी, अजून नातेवाईकांनी, बाकी सगळ्यांनी, समाजातल्या लोकांनी मला थोडा धीर दिला आणि बोलले की आता पुढच्या जे झालंय भूतकाळात ते तू बदलू शकत नाही. पण पुढे कसं चांगलं होईल, तू तुझ्या पायावर खंबीर कशी उभी राहशील, शैक्षणिकरित्या, आर्थिकरित्या सक्षम कशी बनशील, ह्याच्याकडे तू लक्ष दे. आणि मी तेच मनावर घेतलं. कारण की जर मी त्या दुःखात राहिली असती तर माझ्याच घरच्यांना वगैरे याचा त्रास झाला असता आणि मला जास्त करून. तर मी विचार केला की जे झालं आहे ते आपण बदलू शकत नाही. आपण पुढे जाऊया, चांगलं काहीतरी करूयात. आणि मी आता BComची एक्झाम देणार आहे लास्ट इयरची 6 सेमची. आणि मी CAचं पण प्रिपरेशन करते आहे. फाउंडेशन क्लिअर झालं आहे. इंटरचे आता मी जानेवारीमध्ये माझ्या एक्झाम्स आहेत. आज तू आपलं नवीन पाय लागलेला आहे. तर काय भावना आहेत? माझ्या भावना म्हणजे मी एखाद्या माणसाप्रमाणे चालू शकते. एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज नाही करू शकत, जसं की पळू शकत नाही, नाचू शकत नाही. पण दैनंदिनरित्या मला म्हणजे मी व्यवस्थित सक्षम आहे. ज्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मी करू शकते. एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग्स नाही करू शकत, ते मी मान्य करते. आणि चांगलं वाटतं आहे. आणि घरच्यांनी पण मला चांगलं देण्याचा प्रयत्न केला आहे. मी एकतर असं म्हणजे हे करेन की कोणाबरोबरच असा अपघात होऊ नये कधी. आणि समाजातील लोकांना म्हणजे एवढंच सांगेन की आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे. आणि बायकांनी, महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.